नमस्कार. तर आज आपण बघूया की महागाई म्हणजे नेमकं काय? महागाई म्हणजे वस्तूंच्या किमती वाढणं आणि पैशाची खरेदी शक्ती कमी होणं. जसे ₹100 पूर्वी जे काही मिळायचं ते आज मिळत नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर आज तुम्हाला एका ठराविक रकमेमध्ये जेवढ्या वस्तू मिळतात तेवढ्याच वस्तू घेण्यासाठी भविष्यात तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतात. म्हणजेच तुमच्या पैशाची खरेदी शक्ती, पर्चेसिंग पॉवर ही कमी होते. जर आपण उदाहरणं बघितली तर पेट्रोल, भाजीपाला, घरगुती वस्तूंच्या किमती वाढणे. पूर्वी ₹100 मिळणारी वस्तू आज ₹120 मिळणे. तर मग आता बघूया की ही महागाई नेमकी वाढते का? ह्याची कारणं काय आहेत? तर तुम्ही बघू शकता की मागणी जास्त आणि पुरवठा कमी. म्हणजेच जेव्हा लोकांची मागणी वस्तूंसाठी पुरवठ्यापेक्षा जास्त होते तेव्हा किमती वाढतात. कच्चा माल महाग म्हणजेच इंधन, डिझेल, पेट्रोल, स्टीलसारख्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्च वाढतो. सरकारकडून नोटा छापणे म्हणजेच जास्त नोटा छापल्याने बाजारात पैशाची उपलब्धता वाढते, त्यामुळे महागाई वाढू शकते. टॅक्स वाढ म्हणजे GST आणि इतर कर वाढल्याने वस्तूंच्या किमती वाढतात. या सर्व कारणामुळे किमती वाढतात आणि पैसा हा कमजोर होतो. जर आपण गेल्या 30 वर्षाचा ट्रेंड बघितला म्हणजेच 1995 ते 2024 तुम्ही बघू शकता की 1995मध्ये 10% होता, 2010मध्ये 11%, 2020मध्ये 6.6% आणि 2024मध्ये जर बघितला अंदाजे तर सुमारे 5.3%. म्हणजेच सरासरी दर हा 5 ते 6% आहे. 2010 ते 2013 दरम्यान महागाई सर्वाधिक होती, तर 2000 ते 2007 दरम्यान महागाई तुलनेने स्थिर होती. तर आता आपण बघूया की ह्या महागाईचा तुमच्या पैशावरती काय परिणाम होतो. तर महागाईमुळे 100चे मूल्य 10 वर्षांनी 60 ते 70 इतकं कमी होऊ शकतं. म्हणजे तुमची खरेदी शक्ती ही कमी होते. जर FDच्या व्याजदरापेक्षा महागाई जास्त असेल तर प्रत्यक्षात तुम्हाला खूप नुकसान होतं, कारण रिअल परतावा हा खूप कमी असतो. खर्च वाढल्यामुळे बचत अपुरी वाटू लागते आणि जरी तुमचं बचत खातं भरलेलं असलं तरी त्याची खरी किंमत ही कमी होते. महागाई ही दिसत नाही, पण ती तुमच्या संपत्तीला हळूहळू खाल्ल्याशिवाय राहत नाही. तर आता आपण बघूया की महागाई तर वाढते आहे, तर त्याच्यावरती उपाय काय आहेत. तर तुम्ही बघू शकता की म्युच्युअल फंड SIP सरासरी 10 ते 12% परतावा देणारे SIP गुंतवणूक मार्ग. त्यानंतर इक्विटी इन्व्हेस्टमेंट म्हणजे लाँग टर्मसाठी जर शेअर बाजारात तुम्ही गुंतवणूक करू शकता. त्यानंतर रिअल इस्टेट, भाडे आणि मूल्यवाढ या दोन्हीमुळे ही फायदेशीर गुंतवणूक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की सोनं, बॉन्ड्स यासारख्या विविध मालमत्तांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. सो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जी पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल ती इन्व्हेस्टमेंट महागाईवरती मात करणारी पाहिजे, म्हणजे महागाईपेक्षा जास्त रिटर्न देणारी पाहिजे. तर मग मला असं वाटतं की महागाई तर ही दिसत नाही, पण ही तुमची संपत्ती हळूहळू खात जाते. त्याच्यामुळे तुम्हाला गुंतवणूक लवकर सुरू केली पाहिजे. त्याच्यानंतर फक्त बचत नव्हे तर वाढीचासुद्धा त्याचा विचार केला पाहिजे. त्यानुसार तुम्हाला आर्थिक शिक्षणसुद्धा घेतलं पाहिजे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.